ठिकाणी ज्या सर्व महिला उपस्थित आहेत त्या सर्व महिलांना जाताना नक्कीच काही ना काहीतरी गिफ्ट मिळणार आहे आणि ते गिफ्ट म्हणजे आपल्याला फेना साबण दिला जाईल. पिंटू शहा यांच्याकडून तो फेना साबण मिळेल. पुढील 2-3 दिवसाची धुणधुणीची अडचण मिटवण्याचा नक्कीच आमच्या मंडळाने कार्यक्रमामध्ये जे खेळ खेळले जाणार आहेत त्याची थोडक्यात ओळख तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही खाली बसून थोडंसं प्लॅनिंग नियोजनही करू शकताय. तर सर्वप्रथम सुरुवातीला ज्या ज्या महिलांनी माझ्याकडे नावं नोंदवलेली आहेत अशा सर्व महिलांना मी या ठिकाणी निमंत्रित करणार आहे. सर्वांना सर्वप्रथम छानसा उखाणा घेण्याची विनंती करेन. तो उखाणा अतिशय सुंदर, कधी न ऐकलेला आणि खूप मोठा, आणि त्यातल्या त्यात जर तो फनी असेल, विनोदी असेल तर तो आम्हा सर्वांना आवडण्यासारखा असावा अशी या ठिकाणी अपेक्षा मंडळाची आहे आणि सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांनाही तेच अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुमची ओळख तुम्ही थोडक्यामध्ये सांगायची आहे. त्याचबरोबर आपल्या पतीविषयी आवड निवड तेही तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर आपण आपल्या पतीला किती ओळखतो हेही आपल्याला या ठिकाणी सांगण्याची संधी आमच्या मंडळाने दिलेली आहे. कारण पतीला सगळ्यात जास्त ओळखणारी कोण तर ती पत्नीच असते, हे नाही. आणि पतीला तुम्हाला काहीच कळत नाही असं म्हणणारी ही ती पत्नीच असते. दुसरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा माझी हात जोडून विनंती असेल की या ठिकाणी जे बोललं जाईल ते फक्त विनोदासाठी बोललं जातंय. कोणीही मनावरती घ्यायचं नाही, सिरियस व्हायचं नाही. एखाद्या पत्नीनं आपल्या पतीविषयी एखादी गोष्ट जर स्टेजवरती सांगितली तर त्या पतीनं घरी जाऊन त्या पत्नीला ओरडायचं नाही. कारण आपण सगळेजण आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. एक एन्जॉय, एक आनंदाचा क्षण हा आपण एक आपल्या वस्तू दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यामुळं माझ्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न हा राहील की हा कार्यक्रम अतिशय विनोदी झाला पाहिजे, सर्वांना हसता आलं पाहिजे. घरी गेल्यानंतरही तुमच्या डोक्यामध्ये आता जे काही घडलं ते झोपताना एक अर्धा तास तरी आठवलं पाहिजे. अशा पद्धतीनं कार्यक्रम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं सर्वांना विनंती, या ठिकाणी जे बोललं जाईल माझ्याकडून एखादा काही शब्द वेगळा जर आला तरी मला क्षमा करा. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम उखाणे आणि ओळख असेल, त्यानंतर सर्वांना माहिती असणारा आपला तळ्यात मळ्यात हा पहिलाच एक गेमचा प्रकार या ठिकाणी आपण सादर करतोय. त्यानंतर टिकली लावणे असेल, फुगा फोडणे, फुगा फुगवणे, कपाळावरती बिस्किट ठेवून ते खाणं, हात न लावता कपाळावरती बिस्किट ठेवून ते खाणं. त्यानंतर संगीत खुर्ची, त्यानंतर टाकणं, डोळे बांधून वस्तू ओळखणं. आम्ही काही वस्तू या ठिकाणी देणार आहोत, त्या वस्तू तुम्हाला ओळखता येत आहेत का, तर तोही या ठिकाणी गेम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. त्याचबरोबर पाण्याची बाटली भरून ती डोक्यावरती ठेवून हात न पकडता काही अंतर ठराविक तुम्हाला चालायचं आहे. ठराविक वेळ दिली जाईल, त्या वेळेमध्ये ते अंतर तुम्ही व्यवस्थित पार पाडताय का त्यानुसारही तुम्हाला या ठिकाणी या पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट केलं जाईल. त्याचबरोबर लिंबू चमचा, दोरी ओढणं, बाटलीमध्ये चेंडू टाकणं, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फनी गेम या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या या होम मिनिस्टरच्या कार्यक्रम बांधलेला आहे, काही होणार नाही. मळ्यात म्हटलं की पाठीमागा, ओके, गेम समजलेला असेल. हा थोडं आहे ते तळ, आपण जिथं उभा आहोत ते तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात मळ्यात हा गेम या ठिकाणी आपण चालू करतोय. मळ्यात मळ्यात पडण्यासारखं नाही ना, नाहीतर खाली गेलेलं बरं. तळ्यात मळ्यात. परत एकदा सुरुवात आहे म्हणून सांगतोय, वाट बघायची नाही. जर एखाद्याने विचार करून पुढचं तळ पाठीमागचं मळ वाट बघून सगळे कुठे गेले तिकडं तिकडं बघून मग उडी मारली तर तो बाद होईल, लक्षात ठेवायचं. आणि आपण प्रत्येक फेर पहिला बाद करणार आहोत, लक्षात ठेवा. तुमच्यामधून पण एखादी बाद होईल पुढच्या, किंवा टोटल सगळ्यांमधून एखादी बाद होणार आहे. पुढच्या राऊंड साठी सिलेक्ट होण्यासाठी व्यवस्थित खेळायचं.
चला तुमच्या बरोबर तळ्यात हे काय बरोबर नाही हा? हे करून चाललेलं दिसतंय सगळं. तळ्यात मला काय मला विचार करताय, विचार नाही झाला पाहिजे. पटपट उड्या मारायच्या. तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात. कोणीतरी बाजूला झोपाय पाहिजे. स्टेज हलतंय बाबा, मला भीती वाटायला लागली. बघा हे मंडळ सगळं ह्याचं काढायचं का? एवढा खेळ झाला. अरे पण हे बाजूच होत नाही, करायचं काय? बंद करायचं, मग डबल दुसऱ्या राऊंडला तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात झोपा झोपा. हे काय होणार नाही, हे असंच चालायचं रात्रभर. मळ्यात येऊन द्या येऊन द्या. चला या 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 या. कसं फसावलं. चला पुढचा राऊंड. तळ्यात तळ्यात फोकस आहे फोकस माझ्या शब्दावरती. काय म्हणत्या मळ्यात. चला या या या. विचार करायचा नाही, चुकीला माफी नाही. चला सिट डाऊन. मळ्यात मळ्यात कंट्रोल 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 उदय कंट्रोल. थोडस इकडे सारा बघू कशा उड्या मारतात. चला काहीतरी केलंच पाहिजे. जर टिकल्या कमी भरल्या तर आपण हारू शकतोय आणि या गेम मधून बाहेर जाऊ शकतोय. 1 मिनिटाचा अवधी आहे. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त समोरच्याच्या चेहऱ्यावरती टिकल्या लागल्या पाहिजेत. बक्षीस पुन्हा आठवण करून देतोय. पहिलं बक्षीस आहे पैठणी, दुसरं बक्षीस आहे टेबल फॅन आणि तिसरं बक्षीस आहे कुकर. तिन्ही बक्षीस तुम्हा महिलांसाठी अतिशय उपयोगी. ते बक्षीस जिंकण्यासाठी या ठिकाणी खरं तर तुमची कसरत आणि उपस्थित सर्व महिलांना साबण आहेच. चला उरका, थोडाच वेळ राहिला आहे. शेवटचे 10-15 सेकंद. बघूया कोण जास्त टिकल्या लावतोय चेहऱ्यावरती आणि या फेरीत विजयी होतोय. थांबा थांबा, त्यात हे सगळं आणि आहे तसं उभं राहावा. हे धरा मंडळाचे कार्यकर्ते. चला समोर बघा, समोर बघा. दिसतात ना टिकल्या? मोजतोय मी. यांच्या चेहऱ्यावरती आहेत 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि यांच्या चेहऱ्यावरती 2 आणि 2 4 5 आणि 6. म्हणजे या फेरीत आहेत 2. यांच्या चेहऱ्यावरती जास्त म्हणजे डोंगरे ताई या ठिकाणी विजयी झालेले आहेत. छान. चला या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार. जाता जाता शिव्या देताय का काय? नका व तसं करू. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा. पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. चालू करा, मी आहे की सांगाय.
पदरावरती सरकारीच्या चला त्या टिकल्याच्या डबी द्या. समोर प्रेक्षकांना आपले चेहरे दाखवा. बघूया कोणत्या ताई या ठिकाणी विजय झालेले आहेत. 6 टिकल्या दिसत आहेत. पलीकडे मात्र 5 आणि 3 8 टिकल्या आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी या फेरीमध्ये निकालचे ताई विजयी झालेल्या आहेत. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. यांच्यासाठी नाही पण ती खीर आली म्हणून तरी वाजवा. जागा पोच खीर मंडळाच्या वतीनं तुमच्यासाठी. मस्तपैकी खिरीवरती ताव मारत मारत या खेळाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी विश्रांती आपल्या ताईंना खीर पिण्यासाठी. चालू द्या हळूच, काय टेन्शन नाही. गरम आहे आणि ते आपल्या मंडळानं नेहमी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपल्या मंडळाने एकजुटीनं इथून पुढचेही कार्यक्रम राबवावेत, एकजुटीनं राहावं आणि समाजासाठी अशीच काही समाज उपयोगी कामं करावीत हीच या ठिकाणी मी पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. यानंतर मला वाटतं खीर संपत आलेली आहे. जर कोणाला अजून हवे असेल तर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आणि आपण पुढचा जो गेम आहे तो सुरू करतोय. पुढचा जो गेम असेल तो थोडा मात्र आता जी खीर खाल्लेली आहे पिलेली आहे ती खीर पचवणारा नक्कीच हा गेम असणार आहे. ग्लास पिताय खरं परंतु पुढच्या गेम साठी तयार राहा. तर पुढचा जो गेम असेल तो आहे साधा सोपा, एकदम साधा सोपा. एक छानसा फुगा मी तुम्हाला देणार. तो फुगा तुम्ही स्वतः फुगवायचा आहे, त्याला गाठ बांधायची. साधा सोपा गेम आहे. पण एवढाच नाही, त्याच्या पुढं तो फुगा तुम्ही फोडायचा आहे. परंतु तो फोडायचा कसा, तर त्या फुग्याला हात लावायचा नाही, पाय लावायचा नाही, त्या फुग्यावरती बसायचं आणि तो फुगा फोडायचा. कळलं का? गेम समजून घ्या. हातानं पायानं कशानेही फुगा फोडायचा नाही. तर तो फुगा तिथं ठेवताना ठेवला, हात सोडायचा मग त्याच्यावर बसायचा. गाठ मारायची आणि तो फुगा फोडायचा आहे. लक्षात ठेवा, फोडलेले फुगे ग्राह्य धरले जातील. 2 मिनिटाचा वेळ आहे. पदरावरती सरकारीच्या मोर नाचरा हवा. पदरावरती सरकारीच्या मोर नाचरा संसारातून वेळ घालून खेळ खेळूया नवा. चला हे फुटलेलं आहे. टायमिंग 2 मिनिट आहे. काय वाजून थोडस प्रोत्साहित करा त्यांना. शाबास शाबास. 3 फुटलेले आहेत. 3 सरकारीच्या मोर नाचरा हवा. पदरावरती सरकारीच्या मोर संसारातून वेळ घालून फुगे फुटलेले आहेत. चला थोडा वेळ राहिलाय. वेळ आहे अजून. फोडा, थांबायचं नाही. 4 झाले त्यासाठी आहे वेळ. फोडा लवकर. पदरावरती चला टायमिंग लावा. हातात घेतला फुगा. 1 2 3 स्टार्ट. पदरावरती सरकारीच्या नाचरा हवा. पदरावरती सरकारीच्या मोर नाचरा हवा.
फुगा फुगवायचा आहे, गाठ बांधायची आणि फोडायचा आहे. वेळ आहे 2 मिनिट. 2 मिनिट वेळ आहे. स्ट्रॅटर्जी वापरा, स्ट्रॅटर्जी. काय केल्यानंतर फुगा फुटेल? शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही. फुटलाय फुटलाय काय बाबा? एक फुगा फुटलेला आहे. पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया चला, वेळ चाललेला आहे, होतोय, लवकर उरका. एकच फुगा फुटलेला आहे. दोन फुटले 2 मिनिटांमध्ये 2 फुगे फोडलेले आहेत. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही. स्पीडने वागायचं. पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा चला, जोरदार काय रे बाई राजनंदिनीसाठी. सरकारीचा मोर नाचला हवा फुटला. संसारातून फुगा फुटलेला आहे. एक फुगा फुटला. खेळूया नवा एक फुगा फुटलेला आहे. वेळ चाललेला आहे. दुसरा फुगा फुटलेला आहे. तिसरा फुगा फुटलेला आहे. रेकॉर्ड झालं, रेकॉर्ड. चौथा फुगा फुटलेला आहे. चार फुगे फुटलेले आहेत. 5 फुगा फुटलेला आहे. चला, बरोबरी झालेली आहे, बरोबरी झाली. एक फोडला तरी तुम्ही टॉपर होताय. बघूया 2 मिनिटात किती फुगवताय, रेकॉर्ड करताय. 6वा फुगा फुटलेला आहे. चला, टायमिंग होतोय होतोय. चला, 7वा फुगा फुटलेला आहे. ओके. 7 फुगे फोडून या राऊंड मध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत त्या राजनंदिनी, द्वितीय क्रमांकावरती आहेत त्या गाडीताई आणि तृतीय क्रमांकावरती आहेत त्या निकाजीताई. आणि या फेरीतून बाद होत आहेत त्या पाहिला असेल डोंगरेताई. जिद्द किती होती या दोघींची. जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. गाडीताई तर अक्षरशः फुगा फुगतोय, पण प्रयत्न मात्र सोडलेले नाहीत. आणि शेवटी मात्र त्या 2 नंबरवरती राहिलेल्या आहेत. या फेरीमध्ये सही सलामत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. चला, तर या आता तिघी राहिलेले आहेत. या ठिकाणी आता मात्र बक्षीस फिक्स झालेलं आहे. फक्त आता बक्षीस कोणतं, पैठणी का फॅन का कुकर, याच्यासाठी आता पुढची फेरी होणार. बघा, अतिशय सुंदर असा हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आपल्या या ठिकाणी चालू आहे. सम्राट ग्रुपच्या वतीने हे नियोजन अतिशय देखणं असं नियोजन. जो हरेल बघा, प्रेरणा द्या, प्रेरणा द्या. खेळाडूला थोडक्यात होता. छान प्रयत्न सुंदर करतोय. पुन्हा एकदा प्रयत्न थोडक्यात होतोय. चेंडू घ्या, चेंडू घ्या. थोडक्यात थोडक्यात होतोय.
पळतोय काका चला धडकलाय फक्त अरे वा, 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 पडला दुसरा पडलाय शाळेला उशीर होतो. हो, मिनिस्टर. आज कामवाली बाई पडली. हो, मिनिस्टर. चला टाकत राहा 2 मिनिटाचा वेळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टाकत राहायचंय पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा चला वेळ आहे अजून प्रयत्न करत राहायचं जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत प्रयत्न चालू ठेवायचे छान हा किती येतं थांबा छान डोळे उघडा आणि या बकेट मध्ये बघा किती पडताय चेंडू 2 चेंडू पडलेत विश्वासच बसत नाही मी काय केलं अहो तुम्ही पुढच्या फेरीत गेला पहिलं किंवा दुसरं बक्षीस फिक्स झालं चला आता ज्या 2 ताई समान गुणांवरती आहेत बघा मोठा 0 तर त्या दोन्ही ताईंना एक आपण परत संधी देतोय कारण आपल्याला विनर काढायचा आहे पुढच्या फेरीमध्ये पाठवायचंय कोणाला ना कोणाला नाही वेगळा गेम आपल्याकडे गेम भरपूर आहेत पुढचा गेम जो असणार आहे तो या दोघींसाठी असणार आहे त्याच्यामध्ये जी जिंकेल ती जाणार पहिल्या किंवा दुसऱ्या बक्षिसासाठी पात्र आणि जी हरेल ती असणार आहे ती तुम्ही तुमच्या कपाळावरती ठेवायचंय हात तुमचे दोन्ही पाठीमागे बांधलेले असतील ते बिस्किट तुमच्या कपाळावरती जे आहे ते बिस्किट तुम्ही कशाही पद्धतीची हालचाल करून चेहऱ्या कपाळावरून नाकावरून तोंडामध्ये बिस्किट गेलं पाहिजे आणि ते बिस्किट तुम्ही खायचंय अशी जास्तीत जास्त बिस्किट जेवढी तुम्ही खाल जो जास्त खाईल तो पुढच्या फेरीत जो कमी खाईल तो हरेल म्हणजे थोडक्यात तो 3ऱ्या क्रमांकावरती राहील ओके गेम समजला चला दोघींमध्ये अरे वा शाबास सरकारीचा मोर नाचला हवा छान बघा एक बिस्किट खाल्लेलं आहे खेळ खेळूया नवा दुसऱ्या बिस्किटासाठी प्रयत्न चला पुढचं घ्या नवीन घ्या चला एक बिस्किट झालेलं आहे दुसरं बिस्किट प्रयत्न पहा टाळ्या वाजवा प्रयत्नासाठी थोडं राहिले जीभ लांबी करा अरे वा छान अरे थोडक्यात टाळ्या वाजवा. कोणाला गं? हो, मिनिस्टर. शाळेला उशीर होतो. हो, मिनिस्टर. आज कामवाली बाई पडली. हो, मिनिस्टर. पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा पदरावरती सरकारीचा मोर नाचला हवा संसारातून थोडं राहिले हॅलो हात लावायचा नाही आणि शाबास दुसरं बिस्किट चला थोडा वेळ राहिलेला जिंकायचंय 2 झालेले 3रं बिस्किट खाल्लं तर समान 4 बिस्किट खाल्लं तर पुढची फेरी हात लावायचा नाही आणि बिस्किट थोडासा प्रयत्न सफल 2 बिस्किट खाल्लेली आहेत आणि शेवटचे काही आणि स्टॉप छान बघा यांनीही खूप प्रयत्न केले 2 बिस्किट खाल्ली विशेष म्हणजे या भागात तुम्ही जर निरीक्षण केलं असलं तर त्यांचे पती जे त्या बाजूला उभे आहेत तिकडे बघा तानाजी यांच्या बरोबर ते पण प्रयत्न करत होते ते बी असे करत होते म्हणजे त्यांना असं वाटायचं की मीच जाऊ का काही बिस्किट खायला छान पण प्रयत्न छान होता 2 बिस्किट खाऊन त्या ठिकाणी या निकाजी ताई 3ऱ्या क्रमांकावरती राहिलेले त्याच्या अगोदर गाडी ताईंनी खेळामध्ये विनर होणार आहे जो हरेल तो 2ऱ्या क्रमांकावरती आणि जो मगाच्या फेरीमध्ये निकाजी ताई या 3ऱ्या क्रमांकावरती त्यांनी ते बक्षीस मिळवलेलं आहे ठीक आहे चला या फेरीला आपण सुरुवात करतोय प्रश्न अतिशय साधे सोपे परंतु विचार करायला लावणारे असे प्रश्न असतील सुरुवातीला सर्वांना विनंती आहे की जरा जोरदार टाळ्या होऊ द्या डोळ्यावरती झोप आली असेल तर जरा झोप बाजूला सारूया आणि आजची पैठणी जिंकणारी वहिनी आपल्या समोर त्या ठिकाणी
थोड्या प्रश्न व्यवस्थित ऐका आणि खाली बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, विनंती आहे की कोणीही खालच्या बसलेल्या मुलांनी उत्तर सांगायचं नाही. जर उत्तर खालून आलं तर तो प्रश्न कॅन्सल केला जाईल. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न आहे, आज वैशाख पौर्णिमा, जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध, तर यांच्या जीवनावरती आधारित असणारा हा प्रश्न, गौतम बुद्धांचे खरे नाव काय होते? पहिला हात वरती झालेला आहे गाडेताईंचा. उत्तर सांगा. सिद्धार्थ उत्तर आहे. बरोबर आहे का? शाबास, टाळ्या. हॅलो, प्रश्न थोडेच असणार आहे, त्याच्यामुळं जर जास्त त्यांनी उत्तरं दिली 2 किंवा 3 तर त्या ठिकाणी लगेचच आपला विनर जाहीर होईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, गौतम बुद्धांचं खरं नाव होतं ते सिद्धार्थ होतं. त्यानंतर दुसरा प्रश्नही अतिशय सोपा साधा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण 135वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय, तर त्यांच्या जीवनावरती आधारित असणारा हा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांचं पूर्ण नाव काय होतं? हात वरती झालेला आहे. सुरुवातीला राजनंदिनी, पूर्ण नाव? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव रामजी आंबेडकर. ओके, तुमचं काय उत्तर आहे? डॉक्टर भीमराव रामजी आंबावडेकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबावडेकर. बघा आता या ठिकाणी उत्तर गाडेताईंनी दिलेलं आहे ते उत्तरही बरोबर आहे आणि राजनंदीने दिलेलं ही उत्तर बरोबर आहे. परंतु जे जगप्रसिद्ध आहे, सर्वांना ज्ञात आहे असं उत्तर या ठिकाणी ग्राह्य आपण धरतोय आणि ते उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर. ठीक आहे. तर राजनंदीने हे उत्तर दिलेले, दोघेही समान गुणावरती आहेत, 1-1 गुण या ठिकाणी झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, ज्या देशामध्ये आपण राहतोय, भारत देशामध्ये, तर या भारत देशाविषयी आपल्याला किती जनरल नॉलेज आहे किंवा या भारत देशाविषयी आपल्याला किती माहिती आहे, या संबंधित असणारा हा प्रश्न आहे. आपल्या देशाचे सध्या जे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय आहे? या ठिकाणी राजनंदिनी हात वरती केलेला आहे. उत्तर पाहूया. देशाचे सध्याचे राष्ट्रपती. 1 2 निर्मला सीतारामन. 3 4 मुर्मू काहीतरी. 5 6 7 8 9 10. टाइम स्टार्ट. ओव्हर. चला, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं नाही. प्रयत्न केला त्यांनी सुरुवातीला सांगितलं निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन हे आपल्या भारताच्या अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला, मुर्मू असं काहीतरी आहे. तर खरंच आपल्या देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या द्रौपदी मुर्मूच आहेत. लक्षात ठेवा. प्रयत्न थोडासा जर डोक्याला ताण दिला असता तर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं. ठीक आहे. चला, समान गुणांवरती दोघेही आहेत. पुढचा प्रश्न अतिशय सोपा साधा आहे. बघा, थोडस आपल्याला राजकारण, देशाचं आणि राज्याचं माहिती असलं पाहिजे, त्या अनुषंगाने प्रश्न हातवरती केलेला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, मोठ्याने सांगा उत्तर, प्रेक्षकांना कळू. आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई पवार. अजित पवार यांच्या अर्धांगिनी मिसेस. तर त्या अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेल्या पहिल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री महिला आहेत. लक्षात घ्या. तर या ठिकाणी 2 आणि 1 अशा पद्धतीनं या ठिकाणी गुण झालेले आहेत. पाहूया आता शेवटचा प्रश्न असेल. जर उत्तर राजनंदिनीने दिलं तर ती या भागाची विनर असेल. जर गाडेताईंनी उत्तर दिलं तर दोन्ही समान होत आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचा जो प्रश्न असेल तो प्रश्नही थोडासा विचार करायला लावणारा आणि साधा सोपाच आहे. गृहिणी तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असणाऱ्या पैकीच एखादा मी प्रश्न या ठिकाणी विचारतोय. तर अतिशय सोपा साधा हा प्रश्न असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित हा प्रश्न आहे. स्वतंत्र भारताच्या
पहिल्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रिपद मिळालेलं होतं, तर ते कोणत्या मंत्रिपदावरती होते? चला, कोणाला उत्तर येतंय? खाली बसणाऱ्यांनी कोणी सांगू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळात राहिलेले आहेत. कोणतं पद त्यांनी भूषवलेलं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुणी हात वरती केलाय? येतोय का सांगू त्यांना? मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पदावरती त्यांनी काम पाहिलेलं आहे मंत्री म्हणून? देऊ त्यांना संधी. प्रयत्न करा, बोला, काय असेल ते तुम्ही बोला, कारण परत मनात शंका नको. काय असेल ते आम्हाला कळू दे, चूक किंवा बरोबर. हा, कोणत्या पदावरती मंत्री म्हणून राहिलेले आहेत? ठीक आहे, चला, टाइम संपलेला आहे. पुढचा प्रयत्न. संविधान मंत्रिमंडळ. उत्तर बरोबर आहे का? नाही, चुकलेलं आहे उत्तर. याचं उत्तर प्रेक्षकांमध्ये कोण सांगू इच्छित आहे का? हा, उभं राहून जाधव. शाबास, टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या विद्यार्थिनीसाठी. काय मंत्री पदावरती आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळामध्ये राहिलेले होते. चला, पुढचा प्रश्न, कारण या फेरीमध्ये उत्तर काय आलेलं नाही, त्याच्यामुळे राजनंदिनी 2 आणि गाडीताई 1 अशा पद्धतीने आघाडीवरती आहेत. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय साधा सोपा विचारतोय. आता या ठिकाणी प्रश्न सोपा आहे. जो पडदिशी हात वरती करेल त्याला त्याचं उत्तर येणार आहे. हात वरती करणं ही आता या ठिकाणी खरी तर कसरत आहे. चला, प्रश्न आहे का? महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? राजनंदिनीने हात वरती केलेला आहे. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे असं उत्तर दिलेलं आहे. गाडीताईंनी हात वरती केलेला होता. उत्तर सांगा. 1 2 3. फारुख देवेंद्र फडणवीस. बरोबर आहे का उत्तर? शाबास, जोरदार टाळ्या. बघा, गाडीताईंनी बरोबरी केलेली. राजनंदिनी 2, गाडीताई 2. चला, विनर कोण होतोय? खरं तर सर्वांना उत्सुकता आहे, आजची पैठणी कोण घेऊन जाणार? पुढचा प्रश्न अतिशय सोपा साधा. आता पुन्हा एकदा हात वरतीच करावा लागेल, तोही स्पीडनं. प्रश्न असा आहे, आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? हा प्रश्न कॅन्सल होतोय. खालून उत्तर कोणीतरी दिलेलं आहे. उत्तर द्यायचं नाही, बोलायचं नाही, अजिबात बोलू नका. शेवटचा प्रश्न आहे. इथं पैठणीवर राहून भांडण होईल आणि त्या भांडणात तुम्ही सापडचा. या दोघी मिळून खूप मारतील तुम्हाला. अजिबात उत्तर सांगा नाही. तुझ्यामुळे माझी पैठणी गेली, जिंज्या धरून ओढते. गप्प बसा. चला, हात खाली घ्या. पुढचा प्रश्न आपण प्रश्न चेंज करतोय. आपल्या महाराष्ट्राविषयी असणारा हा प्रश्न आहे. आता खरं तर प्रश्न संपले, आता मी माझ्या मनाने प्रश्न तयार करतोय. आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? अरे बोलू नका. हा, सांगा, माईक आहे तुमच्या हातामध्ये. जनगण मन हे आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत आहे असं त्यांचं मत आहे. चला, राजवर्धनीने हात वरतीच केला नाही, त्याच्यामुळे तिला ती संधी मिळत नाही. उत्तर जे आहे ते त्यानं वरती हात उभा राहून सांगा. हा, मुलांमध्ये उभा राहायचं. सांग, पाठीमाग हात वरती गेलेली मुलगी. जय जय महाराष्ट्र माझा. टाळ्या जोरदार. बघा, आज आहे 1 मे. आजच आपल्या महाराष्ट्र दिन साजरा केलेला आहे. कामगार दिन आज आपला हा दिवस आहे. आणि या महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून महाराष्ट्र या गीताला, जय जय महाराष्ट्र माझा या गीताला या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. ठीक आहे, चला, पुढचा प्रश्न विजयी असणार हा प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये विजय ठरणार आहे. परत एकदा अतिशय सोपा साधा प्रश्न विचारतो. अतिशय सोपा साधा आहे. पुन्हा एकदा हात वरती पडदिशी होणं गरजेचं आहे. खेळाविषयी असणारा हा प्रश्न आहे. थोडीशी शांतता, कोणी उत्तर सांगू नका. खेळ पुढं लांबच चाललेला आहे. मलाही आता प्रश्न सुचायचं बंद झालंय, त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की पडदिशी विनर सापडावा. चला, प्रश्न खेळाविषयी आहे. क्रिकेटचा भगवान कोणाला म्हणतात?
चला गाडीताईंनी हात वरती केलेला आहे. सांगा माईक मध्ये, बोलायचं नाही, कालू कोणी बोलू नका. सचिन तेंडुलकर. उत्तर बरोबर आहे का? सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा गॉड म्हणतात, देव म्हणतात. बरोबर आहे का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाची आपल्याला प्रथम क्रमांकाची विनर मिळालेली आहे आणि ती ताई किंवा त्या वहिनी आहेत गाडे ताई, ज्यांनी या होम मिनिस्टर खेळामध्ये आज पैठणी जिंकलेली आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस राजनंदिनी कांबळे यांनी मिळवलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे तो आहे टेबल फॅन आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे निकाळजे ताई. तर या तिघींनाही मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी रंगमंचावरती यावं, स्टेजवरती यावं. रावरती सरकारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ जाणून खेळ खेळूया नवा. सक्रिय असतात. सर्व